काय रे, काय झालं? आणि असं लपून का होतास? बाबा आलाय ब्लड डोनेट करायला. काय? ए भाई, त्यांनी बघितलं नाही ना तुला? नाही, बघितलं नाही, पण कळलं असतं. पण आईला कळलं आणि तिने वाचवलं. नशीब. आणि हा, तुम्ही दोघांनी सुद्धा त्याच्या समोर जायचं नाहीये, नाही तर लगेच त्याला डाऊट येईल. वेड आहे काय रे? हे अठ्ठ्या, याला गुड न्यूज दे ना. अरे हो, गडबडीत ते विसरलो. काय झालं? बरं ऐक, ब्लड मॅनेज झालंय आणि पुढच्या अर्ध्या तासात ते आपल्यापर्यंत पोहोचेल याची अरेंजमेंट करून आलोय आम्ही. अरे यार, खूप मोठं काम केलं यार तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू. अठ्ठ्या, आपण याच्या थँक्यूसाठी काम करतो ना? हो ना. नाही अरे, तसं नाही. तात्या जे म्हणतात ते आज खरं झालं. काय? आपल्याला हवी असणारी गोष्ट देव आपल्याला देतो की नाही देत यावर वाद असतील, पण ज्या गोष्टीची आपल्याला खरंच गरज असते ना, ती गोष्ट देव आपल्याला नक्कीच देतो. हे निर्विवाद आहे. खरं आहे यार. मी पुन्हा एकदा सांगतो, काहीही झालं तरी आपण कुणीही बाबासमोर जायचं नाहीये जोपर्यंत तो इथे आहे. हो, तू नको काळजी करूस. अरे विहंग, औषधांचं काय? अरे अरे हे द्यायला पाहिजे आतमध्ये. बरं, तू माझ्याकडे दे. अरे पण तू आत. डोंट वरी, मी देऊन येतो. Thank you so much, Naz. Thank you. ही घे कॉफी. Oh, thank you. विदाउट शुगर आहे, तुला हवी तशी. तुझी खूप गडबड झाली का रे? तुला माझ्यामुळे निघून यायला लागलं. तुझी अर्जंट मीटिंग होती ना? हा, मीटिंग्स होत्या, पण तुझा फोन आला आणि नंतर वाटला कोणाचा तरी जीव धोक्यात आहे, म्हणून आलो. बरं, तुझ्या मैत्रिणीचं नातेवाईक कोणी दिसत नाहीये. ते ब्लड अरेंज करायला गेले असतील ना, तेही. बघ, मी त्यांना सांगायचीच विसरले, गडबडीत अरेंजमेंट झाली आहे. येतच असतील ते आले की मी गाठ घालून देते तुझी. ओके. वा, छान होती कॉफी. थँक्यू. थँक्स टू यू. बरं झालं तू आलास. तू आल्यामुळे मलाच इतकं बरं वाटलं, आधार मिळाल्यासारखं वाटलं. एनी टाइम, एनिथिंग फॉर यू. पेशंट आउट ऑफ डेंजर आहे, आम्ही त्यांना ICU मध्ये शिफ्ट करतोय. तुम्ही ही औषधं प्लीज मागवून घ्या. ओके. चल आपण त्यांना भेटूया. चल. तू आता मीटिंगला चाललास? नाही, आजची मीटिंग कॅन्सल झाली. पेशंटला भेटतो, निघतो. काय ग? काही नाही, ICU तिकडे. चल. काय रे, कुठे गेले आता हे? बहुतेक तात्यांना बघायला जातोय तो. मॅडम, लक्ष ठेवा, मी जाऊन येतो. हॅलो डॉक्टर, पेशंटला भेटायचं. सॉरी, तुम्ही आता नाही भेटू शकत त्यांना. नाही, म्हणजे आम्ही दुरून बघून जाऊ. सॉरी, तुम्ही त्यांना आता नाही भेटू शकत. ते शुद्धीवर आलेले नाहीत. इट्स ओके, इट्स फाईन, इट्स नॉट अ प्रॉब्लेम. ते शुद्धीवर आले की आम्ही कळवतो.
ओके डॉक्टर, थँक्यू सो मच. मी त्यांना नंतर येईल. थँक्यू. रेवती, मी आता निघतो. बरं, तुझ्या मैत्रिणीच्या बाबांना काही मदत लागते तर सांग मला, मी येईन परत. हो सांगते. बरं, ऑफिसमधनं कोणाला पाठवू का मदतीला? नाही नाही नको. शो. हो. ठीक आहे. चल. काय कसला आनंद झाला एवढा? वेळेवर रक्त मिळालं याचा, का ते आउट ऑफ डेंजर आहेत याचा, की काय? की बाबा येऊन गेला, बाबा दिसला याचा? आई, मला नाही माहित मला कशाचा आनंद झालाय. अरे सांग सांग, मी नाही चिडणार तुझ्यावर, मी घेईन समजून. नाही अगं, असं नाही. म्हणजे वेळेवर रक्त मिळालं, ते आउट ऑफ डेंजर आहेत याचा आनंद आहेच, पण ते रक्त देण्यासाठी बाबा इथे आला, त्याच्यामुळे हे सगळं झालं याचा जास्त आनंद आहे. आई, मी ना बाबा कसा दिसत असेल, तो कुठले कपडे घालून येईल, तो इथे आल्यावर मला काय वाटेल, या सगळ्याच इमॅजिनेशन करून ठेवलं होतं. मग तसाच वाटला बाबा? तसाच दिसला? त्याच्यापेक्षा भारी वाटला. हे पण आई, बाबांनी काही चौकशी केली का? म्हणजे पेशंट कोण आहे, काय झालंय? केली ना. मग तू काय सांगितलंस? अरे माझ्या मैत्रिणीचे वडील आजारी आहेत म्हणून सांगितलं मी. आई सॉरी, तुला माझ्यामुळे खोटं बोलावं लागतंय. विहंग, खरं सांगण्याची सुद्धा एक वेळ असते, आणि एखादी वेळ अशीही असते की जेव्हा एखाद्याच्या हितासाठी, एखाद्याच्या स्वप्नासाठी खोटं बोलावं लागतं. आणि खरं आणि खोटं ह्यानी फरक पडण्यापेक्षा आपण आतून किती खरे आहोत यांनी फरक पडतो. खरंय. काय हसलीस का? तुला असं जड आणि डीप बोलणं समजायला लागलं म्हणून. आई, तात्या नेहमी म्हणतात, परिस्थितीचं भान आणि जबाबदारीची जाणीव माणसाला नेहमी शिकवत असते. तात्या, बरं आता तुला बरं वाटतंय ना? नाही म्हणजे ज्यांच्यासाठी एवढं जीवाचं रान करत होतास त्यांची तब्येत बरी आहे ना आता? येस, थँक्स टू बाबा आणि थँक्स टू यू. त्यांना काही झालं असतं तर मी काय केलं असतं मला नाही माहिती. बरं आता त्यांच्या घरच्यांना कळवायला हवं. आई नको. कसं आहे ना, त्यांच्या घरचे खूप हळवे आहेत ग, आणि तात्यांचा असा ऍक्सिडेंट वगैरे झालाय हे कळल्यावर ना आजींना खूप त्रास होईल, त्या खचून जातील. आई, मला काय वाटतं, तात्यांना थोडं बरं वाटायला लागलं ना की आपण कळवूया घरी. रॉबिन परळीकर बरोबर तू सुद्धा मोठा झालास. इतका कसा समजूतदार झालास? आई, माझ्यात जो काही बदल झालाय ना तो फक्त तात्यांमुळे झालाय. विहंग, आता मला नक्की सांग, हे तात्या म्हणजे नेमके कोण आहेत? आई, मी घर सोडून निघाल्यानंतर 1-2 दिवस असाच फिरत राहिलो इकडे तिकडे. त्यात मला खूप ताप होता. असाच फिरता फिरता एका देवळाजवळ गेलो. तिकडे तात्यांचा कार्यक्रम सुरू होता.
भूक लागली होती खूप. म्हटलं बघूया कुठे काही खायला मिळतंय का म्हणून बाहेर पडलो तर पोलीस दिसले आई मला. मी घाबरलो. मला वाटलं बाबानेच पोलीस पाठवलेत की काय मला शोधायला. तेव्हा एका जीप मध्ये मी लपलो आणि तिथेच मला झोप लागली. मला माहिती नव्हतं ती तात्यांची गाडी आहे. सकाळी त्यांचा कार्यक्रम झाल्यावर सगळी मंडळी त्या गाडीपाशी आली आणि तात्यांनी मला आवाज दिला, उठवलं. त्यांना वाटलं मी चोर वगैरे आणि काहीतरी चोरायला आलोय, पण मी म्हटलं मी तसा मुलगा नाहीये. मी सांगितलं सगळं, मी कुठनं आलो, काय झालं. मला त्या अवस्थेत असं सोडायला नको म्हणून तात्या मला त्यांच्या घरी घेऊन गेले. इतके दिवस मी ज्यांच्या घरी राहत होतो ते तात्यांचं घर होतं आई. मग त्यांच्यासोबत राहायला लागलो. मला त्यांचे हे सगळे कार्यक्रम, ही कला खूप आवडायला लागली आणि त्यांनी खूप शिकवलं आहे मला. आणि आतापर्यंत जवळजवळ 40 कार्यक्रम केलेत मी त्यांच्यासोबत. विहंग, हे तात्या म्हणजे ते तात्या जंगम नाहीत ना? ते प्रसिद्ध भारुडाचे कार्यक्रम करतात ते? हो अगं तेच. तू ओळखतेस त्यांना? अरे मीच काय, बाबा सुद्धा ओळखतो. अरे त्यांनी बाबाच्या वाढदिवसाला कार्यक्रम केला होता, तू आला नव्हतास तेव्हा. तात्यांनी? हो, त्यांनी शाल पाठवली होती बाबासाठी. खरंच? आता तर तू काही काळजीच करू नकोस, आपण त्यांची काळजी घेऊ. फक्त त्यांच्या घरच्यांना आज उद्या सांगायला पाहिजे. तेवढं फक्त जरा लवकर करू. हे घे. हातपाय धुवून झाले का? ते कधीच झालं आणि शुभंकर ती पण झाली. हो का? पण मी नाही ऐकली. ती आजी होती ना, विचार आजीला. हो की नाही आजी? बरोबर. पण आता आजीला त्रास देऊ नगस. हा आजी, काय झालं? तू एवढी शांत शांत काय आहेस? अगं, तुझ्या तात्या आजोबांशी माझं बोलणं झालं नाही ना, म्हणून जरा काळजी वाटती. हत्तीच्या एवढंच ना? अगं कार्यक्रम करतायत ते, गडबडीत असतील. कार्यक्रम संपला की बोलतील तिच्याशी. ताप झालाय डोक्याला निसता. का हो? काय झालं? शेतारची वीज कापली. कवादरनं वाट पाहत बसलो होतो, पण नाही. मग जाऊन डीपी बॉक्स चेक केली, खांबावर चढून पाहिलं, पण नाही, काही पत्त्याच लागत नाही. आपलं शेत काही एकांतात हाय वय. आजूबाजूच्या निम्म्या गावाच्या जिमिनी आहेत. त्यांना बी कळल तेव्हा समदे बोंबाबोंब करतील. समजा ठीक होईल बघ. आणि राहू द्या, तुम्ही उगाच जीवाला त्रास करून घेऊ नका. थोडस जेवलात ना की बरं वाटल. हा मुक्ती. हातपाय तोंड धुतले? ओ मास्तरीन बाई, बाहेरून येताना हातपाय धुतलेत मी, मग आत आलोय. मुक्ते, तुम्हाला भात वाढू की भाकरी? हाय का? पोरगा माझा दिवसभर मर मर करून आला आणि ताटावर बसायच्या आधीच ईज गेली. बाय, तू घाबरू नको बरं का. मुक्ते थांबा, मी बत्ती लावते. आव, जेवल्याशिवाय कुठं चालले? हॅलो, भाऊ विहंग बोलतोय. हा व्यंग बोल,
काय रे एकदम अचानक कॉल केलास? नाही काही नाही, घरी कसे आहेत सगळे विचारायला फोन केला. बरे आहेत की? अरे अरे वा, चांगलं आहे. अरे व्यंग, दौरा कसं काय चालू आहे? दौरा छान चाललाय. आता अजून कार्यक्रम बाकी आहेत ना, चांगलं चाललंय. विठ्ठलाची कृपा म्हणायची. बरं व्यंग, तात्यांची तब्येत कशी आहे आता? तात्यांची तब्येत हा. हॅलो, अरे बोल ना, तात्यांची तब्येत कशी आहे व्यंग? हे बा, मागल्या खेपेला मी फोन केला होता तेव्हा दवाखान्यात घेऊन गेला होता ना तुम्ही त्यांना. अरे व्यंग बोल की, तात्यांची तब्येत कशी आहे? अरे काय झालं सांग ना भाऊ. तात्यांची तब्येत बरी नाहीये. भाऊ भाऊ मी काय सांगतो ते नीट ऐका, आणि घरी कोणाला सांगू नका प्लीज. बेस्ट, एकदम बेस्ट. याला म्हणायचं माणूस. एकदम झाक पैकी काम केलं. पण या कानाची त्या कानाला खबर सुद्धा लागू दिली नाही. वा. आपलं काम तसंच असतंय साहेब. आजवर कधी तक्रारीची संधी दिली वाई. ते बी आहेच की. आणि त्यामुळंच आम्ही बी तुम्हाला तक्रारीची संधी अजिबात देणार नाही. पांड्या, हा टाळ्या, इथं काही टाळ्यांची हिंमत चाललाय का? अरे कुठे? आणि दुसरं कुठे? काय लक्ष्मीपूजनाला ठेवलंय का? देतो देतो. हे घ्या. आमचं काम बी एकदम चोख असतं. ते समजा ठीक आहे साहेब, पर कसं आहे, हे सगळं जर बाहेर पडलं तर माझी नोकरी जायची हो. असं होय? अरे तुझं घर नोकरीपेक्षा आमच्या पैशावरच जास्त चालतं, हे काय आम्हाला ठाव नाही वे रे सुकाळीच्या. तसं नाही साहेब. ते काय आहे, काय हा? गुळ बी खायचा आणि माशा बी नाही हुसकवायच्या, असं असतंय वे. हा, घाबरू नकस, मी आहे तुझ्या पाठीशी. काय घडलं तर आमचं आम्ही निस्तारू. हा, तू हे पैसे घे आणि निघ. बरं येतो. म्हाताऱ्या, आता घोडा मैदान काय लांब नाही, लवकरच आपली गाठ भेट होईल आमच्या इजियाचा उत्सव साजरा करण्यासाठी. ये. गरम गरम आहे, खाऊन घे पटकन. हा, एक मिनिट. अजिबात नाही वगैरे म्हणायचं नाहीये. मला माहितीये तू काहीही न खाता आली असशील. आता प्लीज खाऊन घे. आणि तू? मला नाही आई भूक. तू खाऊन घे ना प्लीज. ठीक आहे, आपण दोघांनी खाऊया. ओके, घे.
झुणका भाकरी? येस, गरम गरम झुणका आणि भाकर. आई, गावाकडे ना आजी मला गरम गरम भाकर, त्यावर लोणी आणि मग झुणका असं सगळं बनवून द्यायची. आणि मग सोबत तळलेली मिरची किंवा ठेचा. सुंदर लागायचं का आई. आत्ता इथे बाजूला झुणका भाकर केंद्र दिसलं म्हणून आणलं पटकन. घे. काय ग, काय कुठे हरवलीस? हरवले नाही, शोधतीये. काय? जुना विहंग, जो कशासाठीही ऍडजस्टमेंट्स करायचा नाही, त्याला मान्य असलेल्या चवीचेच पदार्थ खायचा. तो विहंग कुठे? तो विहंग नाहीये आता आई. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.